ते 28-29 विषय आज आम्ही या ठिकाणी चर्चेला आणले आणि खास करून नवीन राज्याचं वाढू धोरण, घरकुलांना मोफत पाचब्रास रेती घरोघरी जाऊन त्या ठिकाणी पास देणे, ऑफलाईन पासेस घरपोच देणे, तलाठी आणि ग्रामसेवकांनी घरपोच घरकुलांना पास देणे, नवीन आपण कृत्रिम वाळू जे तयार करणार आहोत त्याचा धोरण कसं असणार आहे, त्यावरचा सादरीकरण आणि 50 क्रेशर्स आम्हाला आता या वर्षभरामध्ये सोलापूरमध्ये सुरू करायचे आहे शासकीय जागेवर, जे फक्त वाळू तयार करतील. यानंतर वाळू जी आहे ती PWD आणि जे काही शासकीय बांधकाम आहे, सँड म्हणजे कृत्रिम वाळू, हीच लोकांना हीच त्या ठिकाणी कंपल्सरी आम्ही करणार आहोत. आता नैसर्गिक वाळूची गरज ही पुढच्या 3 वर्षात आम्हाला कमी करायची आहे. मागणी एवढा पुरवठा झाला पाहिजे याकरता प्राधान्याने 50 क्रेशर्स आम्ही देतो आहे आणि साधारण एक मोठं सँड धोरण आम्ही या ठिकाणी करतो आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळामध्ये 4दा जवळपास 1600च्या वर शिबिर होणार आहे जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण समाज, भटक्या विमुक्त जाती असतील, समाज असतील, यांना वर्षोनवर्ष जे शासनाचे संपूर्ण योजना आहे त्या योजनाचंही त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी घरपोच त्या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतातले रस्ते, आता तर निर्णय घेतला शासनाने की 12 फूटच्या कमी रस्ता नसावा आणि प्रत्येक गावाचा शेतकऱ्याचा रस्ता कुठं आहे, शिवपादन कुठं, पादन कुठं याचं आरेखन केलं पाहिजे आणि प्रत्येक ग्रामपंचायतला एक त्यांचा मोठा नकाशा असला पाहिजे की या ग्रामपंचायतमध्ये इतके रस्ते शेतकऱ्याचे आहे, इतके शिवपादन आहे, इतक्या पायवाटी आहेत. पण आता 12 फूट रस्ता हा कंपल्सरी आणि तो रस्त्याची नोंद ही त्या शेतकऱ्याच्या सातबारामध्ये गेली पाहिजे, याकरताही एक मोठी मोहीम आम्ही सुरू करतो आहे. जिवंत सातबारा योजना आम्ही या ठिकाणी आणलेली आहे. सातबारा मृत नको, म्हणजे मृत व्यक्तीचं नाव नको, जिवंत असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये 12-13 ज्या शेतकऱ्याच्या शेतातल्या नोंदी सातबारावर असतात त्या नोंदीसुद्धा पूर्ण क्लिअर असल्या पाहिजे, त्याचाही आम्ही या ठिकाणी चर्चा केली. आणि ग्रामीण गावठाणं स्वामित्वमध्ये आहे, तो बंद करा, कोणाचं तरी माहीत चालू, स्वामित्वमध्ये ग्रामीण गावठाणाचं मोजमाप चालू आहे. ड्रोनवर आम्ही गावाचा ड्रोन सर्वे करतो आहे आणि प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी घरपोच त्याला काही थोडे पैसे भरावे लागतात त्या गावठाणाचे घरमालकांना. आम्ही प्रत्येकाचा नक्षा देतो आहे गावठाणाच्या घरांचा. पण काही ठिकाणी गावठाणाच्या व्यतिरिक्त बाहेर गाव तयार झाला, त्या योजनेत नाही आहे सध्याच्या, त्याला राज्य सरकारची योजना करतो, ही केंद्राची योजना आहे. पुढच्या काळात नक्षा योजना येते, त्याच्यात मी तुम्हाला आधीच सांगितलं स्वामित्वसारखी नक्षा, प्रॉपर्टी कार्ड देण्याची, त्यात गुंठेवारी सहित सर्व कामं क्लिअर करून तुम्हाला स्वामित्व देणे, तर म्हणजे नक्षामधून स्वामित्व देणे, नक्षा तयार करून देणे, तुमचं आखीव पत्रिका घराची, आणि तेच महत्त्वाचं डॉक्युमेंट असणार आहे. रजिस्ट्रीपेक्षाही महत्त्वाचं डॉक्युमेंट नक्षा असणार आहे. सर, आपल्यापर्यंत हा विषय पोहोचला नसेल, पण 25 मार्चचा आपला GR आहे 2022चा, तर त्याच्यानुसार काम चालू झालं होतं. कलेक्टर साहेब सांगतात ते वेगळं, आम्ही जे म्हणतोय हा 11 गाव आहेत सर सोलापूर शहरात समाविष्ट झालेले. त्या 11 गावासाठी तुम्ही काम केलंय, तुमच्या सरकारने खूप चांगलं काम केलंय, कमिटी नेमलेली, कमिटी कामच करत नाहीये असं ती मला तुमच्याकडली माहिती द्या, त्याच्यावर तातडीने या आठवड्यात बैठक लावतो आणि ते काम एक्सपिडाइट करून देतो. त्याचा संप चालू आहे बऱ्याच दिवसापासून, मोजणीचं काम पण ठप्प आहे, त्याच्या संदर्भात आपण काही भूमी अभिलेख, मी भूमी अभिलेख खात्यातल्या सर्व कर्मचाऱ्याला सूचना दिली आहे की त्यांनी तातडीनं रुजू व्हावं. ते शासनाला कुणालाही न विचारता न सांगता सुटीवर गेले आहेत. शासनाने त्यांची कुठली मागणी आहे, पण त्यांनी माझी एक अट ठेवली आहे, असा कुठलाही संप करून घ्यायचा, परस्पर संप करायचा, लोकाला वेटीस धरायचं, हे काही शासन मान्य करायला तयार नाही. आम्ही त्यांना पगार देणार नाही, आम्ही त्यांना कुठलीही त्याची मागणी आज पूर्ण करणार नाही. ज्या दिवशी ते जॉईन होतील
त्याविषयी मी पहिली बैठक घेईल. काय मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न शासन करेल. पण या पद्धतीने परस्पर सुट्टीवर चाललं जायचं, परस्पर संप करून टाकायचा, हे काही सरकारला मान्य नाही. त्यांनी जॉईन व्हावं आणि मला मंगळवारी येऊन भेटावं. त्यांच्याकरता बैठक घेईल. त्यांच्या काय सरकारकडे अडचणी आहेत ते दूर करू. पण ही जी मानसिकता आहे युनियनबाजी करण्याची, संप करण्याची, ही मात्र कमी केली पाहिजे. सरकार प्रश्न सोडवायला तयार आहे. सरकार हिअरिंग घ्यायला तयार आहे. सरकार कोतवालापर्यंत, तलाठ्यापर्यंत न्याय द्यायला तयार आहे. कुठलाही प्रश्न असेल सरकारकडे तो सरकार टेकओव्हर करायला तयार आहे. पण कुणी संपावर जाण्यापूर्वी सरकारशी बसलं पाहिजे, आपल्या वरिष्ठांशी बसलं पाहिजे. त्यांनी प्रश्न नाही सोडला तर मंत्र्याकडे आलं पाहिजे. त्यांचे तर मुख्यमंत्री आहेत, राज्यामध्ये सरकार आहे. या पद्धतीने वेठी धरून चालणार नाही. भाग जो आहे तुमच्या एका कलेक्टर साहेब आले आणि त्यांनी उतारे रद्द केले सगळे. ते उतारे रद्द करून 8 वर्ष झाले सर. आणि आपण ते प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी कमिटी गठीत केली होती. ती कमिटी काम अजून चालू झालेलं नाही. त्याचा काय आढावा घेतला? 100% स्वामित्व द्यायचं आहे आम्हाला. गावठाण जे आहे, गावठाणाचं स्वामित्व योजनेत द्यायचे आहे आणि त्याचं आम्ही काम चालू केलं आहे. प्रत्येक गावठाणाच्या प्रत्येक व्यक्तीला स्वामित्व देणार आहोत. आणि गावठाणाबाहेरच्या लोकांना राज्य सरकार योजना, गावठाण आता मोठं झालं, गावठाण केंद्र सरकार देणार स्वामित्वाचा घरोघरी नकाशा. आमचं SLR डिपार्टमेंट आणि महसूल खातं काम करत आहे. त्याला स्वामित्वाचं नाव आहे आणि सोबत गावठाणाच्या बाहेर घर आहे पण ते स्वामित्व योजनेत नाही, त्याला राज्य सरकार स्कीम करत आहे. आणि उद्या सोलापूर शहराचं प्रत्येकाचं प्रॉपर्टी कार्ड करून घ्यायचं असेल त्याकरता राज्य सरकार योजना आणत आहे. त्याला म्हणतो आहे नक्षा योजना. नक्षा स्कीम राज्यामध्ये 10 ठिकाणी पायलट प्रोजेक्ट सुरू झाले आहेत. लवकरच सोलापूरमध्ये माननीय कलेक्टर आणि म्युन्सिपल कमिशनर यांनी बसून नक्षा स्कीमच्या माध्यमातून पुढच्या 3 वर्षामध्ये तुमचं सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड तुमच्या घरी पोहोचेल, यावर आम्ही काम करतो आहे. समिती काम चालू झालं होतं. कलेक्टर साहेबांना माहिती आहे, देवेंद्र दादांना माहिती आहे की काम चालू झालेलं आहे, पण त्याचं हेच होत नाही ना. म्हणजे समितीला निरोप घेतला, काम तुम्हाला सांगितलं कारवाई मिळत नाही आणि समिती काही कामच करत नाही. आणि ते मोजणी नकाशा प्रॉपर्टी महापालिकेने पैसे भरले. तुम्ही स्वामित्व म्हटलं म्हणून सांगितलं. गुंठेवारीच्या विषय गुंठेवारी. गुंठेवारीचे जे प्रश्न आहे त्यासाठी ऑलरेडी माननीय आमदार सर ऐकून घ्या मला उत्तर देऊ का? गुंठेवारीचं नाही. ते मी गुंठेवारीबद्दल पहिले सांगतो. ते गुंठेवारीचे जे प्रश्न होतात ते माननीय महसूल मंत्री साहेबांनी एक VC घेतली आणि ते प्रश्न आता सुटले आहेत. आता DPचे काम सुरू होतं महापालिकामध्ये 1 जून पासून. पहिले 29 मे डेट होता, आता 1 जून आम्ही सुरू केलं आहे. 1 जून पासून आम्ही वेगवेगळे ठिकाणी शहरामध्ये कॅम्प घेऊन ते आम्ही क्लिअर करणार. ते गुंठेवारीच्या प्रश्नाबद्दल मी सांगतो. दुसरं समिती ची नाळ सुद्धा दगडांना ठेचली गेलेली आहे. खरं तर आदिवासी भागापर्यंत अजूनही अँब्युलन्स पोहोचू शकत नाहीये. आरोग्य विभागाचं हे अपयश नाहीये का? कुठल्या? जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्ह्यामध्ये. तर जळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं आरोग्यमंत्री आंबेडकर जे फार इफिशियंट आहेत त्यांनी दखल घेतली असेल, पण मी बघतो. सोलापूर शहरामध्ये आपल्या दौऱ्यामुळे जे काही आमदारांमध्ये पहिल्यापासून जे गटतटाचं राजकारण आहे, आपल्या दौऱ्यामुळे हे गटतट मिटतील का? आमच्याकडे काही गटतट नाही आहे. प्रत्येकाला त्यांनी आपापले कार्यक्रम लावले आणि माझ्यापासून मी त्याला सांगितलं आहे, मी जेव्हा तुम्हाला वेळ दिली आहे तेव्हाच तुम्ही या. दिवसभराचे कार्यक्रम रद्द करू नका. आणि पदाधिकाऱ्याला मी वेळ दिली आहे, आमदारांना वेळ दिली आहे. मी एक आमदार साहेबाकडे जाऊनही आलो, दुसरीकडे जाणार आहे. त्यामुळं त्याची काळजी करू नका. सोलापूर एक संघ आहे. गेल्या काही दिवसामध्ये 2 घटना सोलापुरात महत्वाच्या घडल्या. बाजार समिती निवडणुकीमध्ये 2 आमदार विरुद्ध 2 आमदार, चौघही भाजपचे. भाजप शहराध्यक्ष निवडीमध्ये सुद्धा आम्हाला हे बघ दिसतंय. तर ह्या सगळ्या भावना, हे सगळं चित्र आपल्यापर्यंत पोहोचलंय का? आणि त्याच्यावर आपण काय निर्णय घेणार आहे? पहिलं तर कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये कुठलंही चिन्ह नाही, पार्टी नाही, काही नाही. त्यामुळं ज्याला जसं वाटतं तसं वागण्याची आम्ही मुभा दिली होती. आता आम्ही जिथे शून्य अपूर्ण तिथं आम्ही तर काही त्या ठिकाणी 1-2 लोक, 4 लोक, आता आम्ही अपूर्णच ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे जावं लागेल. त्यामुळं काही मुभा आम्ही दिल्या होत्या. त्यात काही ठिकाणी नाराजी झाली आहे. ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. दुसरं बरोबर आहे तुमचं, तेच सांगेल तुम्हाला. मी कधी चुकीचे प्रेस ब्रीफ करत नाही. आणि दुसरं आपल्याला मी हे सांगतो की राहिला प्रश्न संघटनेचा निर्णय मात्र एकमताने झाला आहे. त्या ह्याला येत नाहीत, अध्यक्षांना कोंडीत करण्याचा प्रयत्न. तुम्ही आमदाराच्या पाठीशी आहात का संघटनेच्या पाठीशी आहात? आमची संघटना महत्वाची असतं. आमदार आणि संघटना, आमदार आणि संघटना हे 2 चाका आहे.
आणि दोन्ही चाकाची गाडी 100च्या स्पीडने चालतं, त्यामुळे दोन्ही चाकं व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित करू. शेअर सोडून गेले ना. नाही, काही कामं असतात, काही महत्त्वाचे विषय असतात. मीच सांगितलं आज सचिन कल्याण शेट्टी बाहेर आहेत, त्यांना म्हटलं जा तू. वर्षभर 5-5 वर्ष आपण जनसेवा करतो, सकाळी 7 पासून रात्री 1 वाजेपर्यंत काम करतो. एखाद्या वेळी परिवारासोबत त्यांनी मला सुट्टी मागितली, ते गेले. असं नाही आहे की कोणी मला विचारून गेलं नाही, सारेच मला विचारून गेले आहेत. त्यांनी त्या दिवशीचा कार्यक्रम, मी आज अचानक कार्यक्रम दिला, त्याविषयी त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम ठेवले असतील, तर मी त्यांचा पूर्वनियोजित दौरा कशाला रद्द करू, कशाला एंगेज करून ठेवू. त्यामुळे मी नाही, त्यांना एंगेज केलं नाही, त्यांना पाठवलं. शासन दरबारी आमच्या लवकर भेटत नाही अशी सगळ्यांची भावना आहे, आमदारांची देखील आहे. आता सोलापूरला मंत्री मिळावा याच्याकरता माननीय मुख्यमंत्री निर्णय घेणार आहे आणि घेतील, कारण शेवटी हा निर्णय राज्याच्या हा निर्णय मंत्रिमंडळाचा संपूर्ण घटनाचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्याला आहेत आणि कोणाला केव्हा मंत्री करायचं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे. 5 वर्ष सरकार आहे, त्यामुळं आता 4च महिने झाले आहे. या सरकारच्या पुढच्या 5 वर्षात आपल्याला दिसेलच काय नाही काय झालं. करण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत. मात्र आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते निधी किंवा त्याची जी मदत आहे ती मिळायला त्या आचारसंहितेत असेल किंवा काय अडथळा येईल का किंवा येणार नाही काय? आगामी निवडणुकीचा याची काही संबंध नसतो, आपत्ती व्यवस्थापनामध्ये विषय येतो. त्यामुळं आपत्ती व्यवस्थापन हे आचारसंहितेमध्ये सुरू असतं आणि आचारसंहितेत नसलं तरी सुरू असतं. निवडणुकीचा आणि याचा काहीच संबंध नसतो. तेव्हा पण मिळू शकतील. वाळूचा अर्धवट विषय आहे. आपण मग आज सांगितलं की आम्ही डेटा कलेक्ट करतो, कुठल्या ठेक्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे तो एक विषय, आणि दुसरा उजनीतल्या वाळूची सातत्यानं चर्चा होती, तर त्या संदर्भात शासनाचं काय धोरण आहे? 2 गोष्टी आहे. या राज्यामध्ये वाळू धोरण आत्ता आलं आहे 8/4ला आणि 30/4ला आला आहे. घरकुलांना, स्थानिक लोकांना आणि स्थानिक बांधकामाला वाळू कशी द्यायची, 2 महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतले. तिसरा एमसँड धोरण आणला आहे. या धोरणामुळं तुम्हाला काही दिवसामध्ये खूप फरक झालेला दिसेल. मी हे सांगितलं की वाळू चोरीमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या, हे वाळू चोरींना सपोर्ट करणाऱ्या अधिकारी असो कोणी असो, त्याचा डेटा सरकारकडे आहे. त्या डेट्यावर सरकार काम करतं आहे. 2-3 अधिकारी आमच्या तुमसरमधले भंडाऱ्यातले सस्पेंड झाले. सस्पेंडच नाही, नुसतं सस्पेंड करून चालणार नाही आहे, तर पुढच्या कारवाया फार गंभीर असणार आहे. त्यामुळं वाळूवर आम्ही टॉप प्रायोरिटीवर काम करतो आहे. सर्वसाधारण माणसाला वाळू ही कमी पैशात मिळाली पाहिजे. 50,000, 60,000 रुपये एका ट्रकचे गरीब माणसाला लागतात. त्यावर आम्ही काम करतो आहे आणि मला असं वाटतं की थोडा काळानंतर दुरुस्त होईल. महत्वाकांक्षी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेमधून सोलापूर जिल्ह्यात जे भूमिहीन लाभार्थी आहेत त्यांना जमीन नाही पण घरकुल मंजूर झाले, अशा लोकांना सोलापूरमध्ये 500 लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने जागा दिली आहे. आणखीही खूप लोक असे वेटिंगवर आहेत, तर आपण काय आढावा घेतला? एकही घरकुल परत जाणार नाही. प्रत्येकाला आमचं महसूल खातं प्लॉट नसेल तर प्लॉट देईल आणि सरकारने निर्णय घेतलेला आहे की 50,000 रुपयापर्यंत प्लॉट घेता येतं घरकुलाला. आता मग प्रायव्हेटही प्लॉट घेता येतं, त्याच्याकरता वेगळं अनुदान दिलं आहे, वेगळी सोलरची योजना दिली आहे. त्यामुळं प्लॉट नसेल तर प्लॉट घेण्याकरता पैसे दिले. प्लॉट नसेल तर 6 घरकुल एकत्र बांधून माळासारखे बांधून देण्याचा निर्णय एका प्लॉटवर केला आहे. जिथे पट्टा येत आहे तिथे पट्टा देण्याचा निर्णय केला. एकही घरकुल राज्यातलं पट्ट्याशिवाय किंवा त्याला जागा मिळणार नसं राहणार नाही. 50,000 तुम्ही दिलं जातं शासन आणि तिकडं बांधकाम परवान्याला 20-25,000 रुपये लागतात. कसं होणार? घरकुल परवान्याला कुठलाही पैसा लागत नाही. चुकीची बातमी आहे. बांधकाम परवाना मी आपल्याला जाणून सांगतो, चुकीची माहिती आहे. चुकीचं कोणी केलं चुकीचं आहे. घरकुलाच्या बांधकामाच्या नकाशाला मंजुरीला 1ही रुपया लागत नाही. उलट घरकुलाच्या बांधकामाच्या प्लॉटची रजिस्ट्री 1,000 रुपयात करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. फक्त 1,000 रुपयामध्ये 1,000 रुपयात घरकुलाच्या प्लॉटची रजिस्ट्री करून द्यायची. उलट 50,000 रुपये त्याला द्यायचे घराचा प्लॉट घेण्याकरता आणि 2.5 लाख रुपये सरकारने द्यायचे. वर सोलर मोफत द्यायचं आणि वर 5 ब्रास रेती मोफत द्यायची. मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या कॅबिनेटमध्ये आदेश दिले आहे, उजनीच्या तलावात जे काही तो आपला धरण आहे त्या धरणाला खोलीकरण करून त्यातली जे काही वाळू निघतं ती वाळू सरकारी बांधकामाला उपलब्ध करून द्या. राज्यातल्या जे काही ज्यांनी मागणी केली, PWDने केली किंवा इरिगेशनने केली, तो जो साठा आहे तोही वाढेल आणि हे जे गाळ वाळू आहे
ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी काढण्याचा आम्ही शासन निर्णय घेतला. आणि महत्त्वाचा शासन निर्णय काय घेतला आहे की पांदण रस्ते गावातले, त्या गावातले नदी नाले उथळ झाले आहे, ते कलेक्टरनी खोलीकरण करून त्या नदी नाल्यातला निघालेला गाळ आणि तिथली माती किंवा रेती ही पांदण रस्त्याकरता वापरायची आणि पांदण रस्ते बांधकाम करून द्यायचे. यानंतरचे सोलापूरचे सर्व पांदण रस्ते नागपूर पॅटर्नप्रमाणे पूर्ण नदी नाल्याचं खोलीकरण करून आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत तो नाला सरळ करून येणारी पुरहानी टळेल, नाला खोलीकरण होईल आणि ती माती वाळू ही पांदण रस्त्याला वापरण्याकरता मोफत दिलेली आहे. आता त्याला स्वामित्व नाही, त्याला कुठलीही परवानगीची गरज नाही, जिल्हाधिकाऱ्याला सर्व अधिकार दिलेले आहेत. सर, जळगाव जिल्ह्यामध्ये एका महिले काम करायचा प्रयत्न करतो आहे. सोलापूरलाही याच मानसिकतेत आलो आहे. वाळूच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. सर, तर सोलापूरमध्ये वाळूमध्ये कोणत्या घे, घे. राज्यभरामध्ये असं दिसतंय की अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे आणि काही ठिकाणी तर आपल्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई करायला लागते. सोलापूरमध्ये कारवाई झाली, धुळ्यात मला वाटतं कारवाई तहसीलदारांवर झाली. ही अशा पद्धतीनं जे वाळू उपसा करतायत त्यांच्यावरती अधिकारी जर मिलीभगत असेल तर यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत नाही का, एक प्रश्न हा. दुसरा, जी मोफत वाळू द्यायची आहे त्यात पण राज्यात किती लाभार्थ्यांना, सोलापूरच्या सर्वांना किती लाभार्थ्यांचा फायदा झाला? तर दोन गोष्टी फारच महत्त्वाच्या आहे. एक गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये वाळू माफिया जी आहे, जोपर्यंत आमचा किंवा पोलिसांचा दोन्ही अधिकारी यांना न माहीत होता जी वाळू चोरी आहे ती फार कमी आहे. पण हे निदर्शनात आमच्या आलं आहे की अनावधानानं एखादी गोष्ट घडत आहे ते ठीक आहे, पण माहीत असून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी या ठिकाणी होत आहे. त्यासाठी नवीन वाळू धोरण आम्ही जे आणलं आहे, एमसँड धोरण आणलं आहे. चोरी का होत आहे? कारण डिमांडला सप्लाय नाही आहे, मागणी आहे त्याला सप्लाय. आता राज्यातल्या 20 लाख घरांना 5 ब्रास वाळू द्यायची आहे घरपोच. म्हणजे त्यांनी आणायची, आम्ही त्यांना मोफत देऊ, रॉयल्टी देऊ, मोफत घरपोच. त्यांनी आम्ही सांगितलेल्या वाळू घाटावरून न्यायची आहे किंवा नदी नाल्यावरनं आम्ही आता फ्री केला आहे. तर 30/4चा जो आम्ही निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये आणि 3 वर्षात माझा आज काही बदलणार नाही सारं हे, पण 3 वर्षात ज्या पद्धतीने 1,500 क्रेशर आम्ही राज्यात लावतो आहे कृत्रिम वाळू तयार करण्याची, एमसँड, त्यातनं संपूर्ण बांधकामं जेव्हा शिफ्ट होऊन जातील तेव्हा या वाळूला कोणी विचारणार नाही अशी परिस्थिती राज्यात निर्माण करणे. आणि लोक इतके एमसँडसाठी तयार आहे. मुंबई पुण्यापासून सर्व हे जे आता एमसँडवर सुरू आहे, अधिकृतपणे चांगली एमसँड देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 3 वर्षात तुम्हाला आत्ता जे चालू आहे ते मात्र ही गोष्ट खरी आहे. आता तहसील कलेक्टर साहेबांनी मला ज्या पद्धतीनं बोटी उद्ध्वस्त केल्या, काही कारवाई केली आहे का तर नक्कीच केली आहे, पण काही लोक अजूनही याच्यामध्ये लिप्त आहे, त्यांना शोधणं सुरू आहे. महसूल खात्याने आमचा कुठला नायब तहसीलदारपासून डेप्टी कलेक्टरपर्यंत कोण कोण कुठल्या वाळू घाटात इन्व्हॉल्व आहे याचा डेटा तयार केला आहे. स्थानिक जे राजकारणी आहेत त्यांचं देखील इन्व्हॉल्वमेंट, अधिकाऱ्यांसोबत स्थानिक राजकारणी मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप आहे तो कमी करण्याचा आमचा आमदार, खासदार, मंत्री महोदयांनाही सर्वांना काही त्यांचा हस्तक्षेप नाही आहे. पण काही लोक आमच्या नावाने, जसं माझ्या नावाने महसूल मंत्री आहे, माझ्या नावाने भंडारा गोंदिया जिल्ह्यात मी बावनकुळे साहेबाचा माणूस आहे, नांदेड जिल्ह्यात जातात तिकडे महसूल मंत्री साहेबाला फोन लावून देऊ का? आता जेवढे संबंध आहेत तेवढ्यावर तो आपला तिथे दामदाटी करून करण्याचे प्रयत्न करतात. तर आपला काही संबंध असतो का? त्या आमदार खासदारचा काही संबंध असतो का? पण परसेप्शन काय तयार करतात? तुम्ही माझ्यासोबत चहा घ्यायला बसले, तुम्ही एखादा तहसीलदाराला फोन लावला किंवा आता ते महसूल मंत्र्याशी दिसले होते मला, आता काय विचारा मला काय ते असं मी सांगितलं तर आता अधिकाऱ्यांना की माझा जरी फोन आला, मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना आज मी सांगितलं, माझा जरी फोन आला आणि चुकीचं काम असेल तर नाही म्हणा. मला एखादा व्यक्ती भेटला आणि त्यांनी म्हटलं माझं काम करा, मी फोन करतो आणि ते चुकीचं आहे, त्याला येस नका म्हणू, तुम्ही नाही म्हणण्याची क्षमता तयार करा. तर आता म्हणून आम्ही आमचं आज काही 3 महिन्यात सर्वच काही दुरुस्त होणार नाही, पण पुढच्या 3 वर्षात वाळू हा विषय राज्यातला संपलेला असेल. वाळू माफिया वाळू, कारण डिमांड बेस्ड सप्लाय नाही आहे. डिमांड जेवढी मागणी आहे तेवढा सप्लाय आम्हाला अवेलेबल करावा लागेल, तरच हा विषय संपणार. मला वाटतं की ज्या पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, 27% ओबीसी आरक्षण क्लिअर झालं आहे, 3 महिने सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. आणि मला असं वाटतं की हा ऑक्टोबर हा दिवस संपतो की 3 महिने, 3.5-4 महिने पावसाळा संपला तर
मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरच हा आपल्या तसाच काळ आहे सरकार म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचे. शेवटी राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं पालन करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. सरकारला फक्त यंत्रणा द्यावी लागतं. ती यंत्रणा देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं राज्य निवडणूक आयोग ज्या दिवशी लावेल त्या दिवशी राज्य सरकार तयार आहे. आणि राहिला भारतीय जनता पार्टीचा प्रश्न, उदय लावला तर आमची पार्टी तयार आहे. साहेब, राहुल गांधींनी जो आहे तो कोर्टात दावा केलेला आहे की विनायक दामोदर सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे रक्तनाते संबंध होते, त्यांनी ती गोष्ट लपवलेली आहे. तर राहुल गांधी किती वेळे झाले आहे हे पूर्ण देशाला माहिती आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या ऑपरेशनवर आपल्या सैनिकावर ते प्रश्नचिन्ह उभे करतात. कुणाकुणावर प्रश्नचिन्ह उभे करतात. सावरकरांचा अपमान त्यांनी 3दा केला महाराष्ट्रात येऊन. त्याला फटकारलाय कोर्टाने. ते वेळे झाले आहेत. त्यामुळे त्या वेळेच्या मागे तुम्ही लागू नका. संजय राऊताला घेऊन बसले वारंवार. जिल्ह्यामध्ये दिलं जात आहे राशनधारकांना जे आहेत, राशन कार्डधारक आहेत ते वंचित आहेत, गोरगरीब आहेत आणि काय कमी केलेले असते त्यांना बी कमी करून माझं ह्या झोन पासून दुसऱ्या झोनला दिलं जात आहे. मग त्यांना तिकडे इष्टांग मिळत नाही म्हणून त्यांना धान्य मिळत नाही. मग त्यांना धान्य मिळण्यासाठी इष्टांग गरजेचं आहे. आता मी ही गोष्ट खरी आहे की अनेक लोक प्राथम्य क्रम जो आहे त्यातून सुटलेले आहे, त्यामुळे त्यांना अन्न मिळत नाही. अनेक लोक अंत्योदय यादीमध्ये सुटलेले आहेत. तुम्ही आता जिल्हाधिकारी आणि टीम जी होती या ठिकाणी बसलेली, तहसीलदार पण, त्यांना अशी इष्टांक तर वाढवून देईल राज्य, तो पहिला प्रश्न आहे. पण लोकल लेवलला काय करावं अशी मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो आहे. जसं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एक आव्हान केलं देशाला की ज्यांच्याजवळ चांगली परिस्थिती आहे त्यांनी सिलेंडरची सबसिडी सोडावी, असं आव्हान केलं. राज्यातल्या देशातल्या खूप लोकांनी सोडली. माझी विनंती आज मी केली आहे तहसीलदारला, तुम्ही असं आव्हान करा की ज्यांच्याकडे धान्य खूप आहे त्यांची नावं यादीमध्ये आहे, प्राधान्य यादीमध्ये. अंत्योदयची यादीत नाव आहे ज्याचं गरज नाही आहे. आता परवा अमरावतीमध्ये आम्ही हा प्रयोग केला. 700 लोकांनी सोडून दिलं अन्न. ते अन्न मग त्या लोकांना भेटलं ज्या लोक प्राधान्य यादीत नाही आहे, त्यांचे नाव त्याच्यामध्ये आले. तर सोलापूरमध्ये माझी विनंती आहे, आम्ही नवीन इष्टांक देऊच, मी भुजबळ साहेबांशी बोलणारच आहे. पण माझी विनंती सोलापूरकरांना आपल्या माध्यमातून आहे की ज्यांच्याकडे भरपूर अन्न आहे त्यांचं नाव त्या रेशनच्या यादीमध्ये आहे, त्यांनी ते सोडलं ते अन्न गरिबांना देता येईल, त्यांचं नाव घेता येईल. तर अशी विनंती आपल्या माध्यमातून आहे. बाकी इष्टांक मी वाढवून देण्याकरता महाराष्ट्रात चालू आहे काम. आयसीयूच्या खाटा भरल्या पाहिजेत. जी रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये आयसीयूच्या इतक्या खाटा भरल्या पाहिजेत, एवढेच रुग्ण आली पाहिजे यासाठी टार्गेट दिलं जाते. अशा पद्धतीची माहिती समोर येते. याकडे आरोग्य विभागाचं लक्ष नाही. आम्ही राज्यातल्या माननीय मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांनी हा विचार केला की काही खाटा रिझर्व्ह असल्या पाहिजे. जीवनदायीमध्ये, महात्मा फुले आरोग्य अभियानामध्ये, आयुष्यमान भारतमध्ये. कसं आहे, समजा 20 बेड आहे तर काही बेड रिझर्व्ह असले पाहिजे, जे बेड या लोकांकरता तातडीनं मिळाले पाहिजे, या गरीब लोकांना. याच्याकरता आणलेली योजना आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये फार फायदा होतो आहे. काही बेड रिझर्व्ह ठेवले पाहिजे. अचानक कोणी गरीब माणूस त्या ठिकाणी जसं आपण ICUमध्ये असतं तसंच त्या पद्धतीने हे जे रोगी आहेत, जे आयडेंटिफाय झाले आहेत किंवा जे काही आयुष्यमान भारतमध्ये बसतात, महात्मा फुले अभियानात बसतात, त्यांनाही फॅसिलिटी मिळाली. पक्षाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सोलापूर आणि माढा मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या मोदी साहेबांच्या सभा होऊन देखील आणि केंद्र राज्यात सत्ता असताना देखील आपल्या 2 सीट गमावं लागले. याची काय कारण मीमांसा आपल्यापर्यंत आली का? त्याचं काय नियोजन झालं का? मी यापूर्वीच सांगितलं आहे शिर्डीच्या अधिवेशनामध्ये, भारतीय जनता पार्टी एक तर निवडणूक जिंकते किंवा निवडणुकीतनं काही शिकते. आम्ही निवडणूक हरत नाही. आम्ही निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत ज्या काही आमच्या चुका झाल्या त्यातनं आम्ही शिकलो. त्यातनं पुढं 4 महिने चांगलं काम करून आम्ही जिंकलो. त्यामुळं एखाद्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून तो पराभव नसतो आणि कोणताही पराभव परमनंट नसतो आणि कोणताही विजय परमनंट नसतो. काल कोणी जिंकलं, उद्या कोणी हारतं. त्यामुळं आम्हाला याचा आनंद आहे की राज्याच्या जनतेने भाजपाला 51.78% मतं देऊन जिंकवलं आहे. आता जिंकण्या हारण्याच्या लढाईत न जाता महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार, हे जनतेने खूप अपेक्षेने निवडून दिलेलं आहे. जे आश्वासन आम्ही जनतेला दिले, जो मॅनिफेस्टो आम्ही जनतेला दिला, जो जाहीरनामा आम्ही जनतेला दिला, जो संकल्पनामा आम्ही जनतेला दिला, तो संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आता आम्हाला काम करायचं आहे पुढचे 5 वर्ष.
आणि पुढचे 15 वर्ष या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल याकरता समाजाला संपूर्ण आपल्या पाठीशी घ्यायचं आहे, समाजाच्या पाठीशी सरकार उभं करायचं आहे, सर्व समाजाला सर्व धर्माला सोबत घेऊन आम्हाला काम करायचं आहे. गेल्या म्हणून सोलापूरवर अन्याय होतो का? नाही 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 याच्यातला काही संबंध नाही आहे. आम्ही शिकलो आणि जिंकलो ना आता, त्यामुळं पुढं सोलापूरवर न्याय होईल. ठिकाणी घेत आहे महापालिका निवडणूक भाजप कार्यकर्ते स्वबळावर लढायचं असं सगळीकडनं तुमच्यापर्यंत यायला लागले. नाही, महायुतीमध्येच निवडणुका होणार आहेत. राज्याचे असेच आदेश आहे. पण ज्या ठिकाणी कुठं जर 19-20 दिसलं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. पण ज्या ठिकाणी समजा नाहीच जुळलं खूप प्रयत्न केले, नाहीच जुळलं, जसं संसारामध्ये आपलं होतं, खूप प्रयत्न करते व्यक्ती, नाही जुळलं तर नंतरही प्रयत्न करता येतं की तुम्ही मित्रपक्ष म्हणून आपसात समजा मैत्रीपूर्ण लढत केली तर नंतरही आम्हाला एकत्र येता येतं. असं नाही आहे की महायुतीत काही प्रॉब्लेम येईल. आधीच आम्ही प्रयत्न करू योग्य पद्धतीने महायुतीत लढायचा, नाही जुळलं तर मैत्रीपूर्ण होईल. तुम्ही या सोलापूरमध्ये सोलापूरच्या विकासाचा जास्तीत जास्त विचारलं पाहिजे. माझ्या मते अशा प्रश्नामध्ये उगीच महायुतीमध्ये कुठलाही दगड पडणार नाही, ती काळजी घ्या. तुम्ही काळजी घ्या, आम्ही काळजी घेतो.